1983 इंग्लंड अर्थात इतकं त्याच्याबद्दल लिहिलं आणि बोललं गेलेलं आहे, कारण तो तो क्षणच तसा होता. म्हणजे त्याच्यामुळे फक्त भारतीय क्रिकेटचा नाही, सगळ्या भारतीय जनतेचा, कदाचित जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. भारतीयांना समजलं की आपण जग जिंकू शकतो. त्या महिन्याभरात एकीकडे मगाशी तुम्ही उल्लेख केला सुरुवातीला की ते बळीचा बकरा बनवण्यासाठी नॉर्थ वेस्ट, ते नॉर्थ वेस्ट डिवाइड हा त्या महिन्याभरात बाजूला कसा काय राहिला हो? बाजूला राहिला अजूनही मला वाटते आजच्या मॉडर्न क्रिकेटमध्ये सुद्धा आजच झाला सामना मुंबई आणि दिल्ली, तुला वाटतं बाजूला राहील? पण जेव्हा तुम्ही मैदानात पाय ठेवतात तेव्हा हे भेदभाव, जे काही संघर्ष असतात, ज्या काही त्रुटी असतात, जे काही भांडणं असतात, ती तुम्ही विसरून जातात, कारण तुम्ही एवढे इन्वॉल्ड असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आधीचा जो वर्ल्ड कप 75चा आणि 79चा, हे इतके खराब प्रदर्शन भारतीय संघाचं झालं होतं. आणि ह्या 83च्या वर्ल्ड कपच्या सुरुवातीला सुद्धा जे काही 3 सामने सराव सामने आम्ही खेळलो होतो, तिन्ही हरलो होतो. त्यामुळे हे म्हणणं चुकीचं होईल की आम्ही अगदी फायनल जिंकणार, ह्या उद्देशाने गेलो होतो. चिका आमचा श्रीकांत हा वारंवार त्याच्या ह्याच्यात म्हणतो की आम्ही हॉलिडेसाठी गेलो होतो. कीर्ती पण म्हणतो, कीर्ती आझाद, की हॉलिडेसाठी गेलो होतो. पण असं घडत नाही. पहिला सामना ओल्ड ट्रॅफर्डला अगेन्स्ट वेस्ट इंडिज तो व्हायच्या वेळेला जेव्हा टीम मिटिंग झाली तेव्हा जी सिनियर्स होते आमचे, मोहिंदर रमन्नाथ म्हणा, दिलीप वेंगसरकर म्हणा, सय्यद किरमाणी म्हणा, कपिल देव कप्तान म्हणा, सुनील गावस्कर म्हणा, त्यांनी वारंवार ह्या जाणीव दिली संघातील प्रत्येक खेळाडूला की तुम्हाला माहिती आहे की एक महिन्याभरापूर्वी आपण वेस्ट इंडिजमध्ये जाऊन वेस्ट इंडिजला या एक दिवसीय सामन्यामध्ये हरवलेला आहे. इट इज पॉसिबल. आणि कधीतरी असं लिफ्ट करणं ह्या सिनियर्सनी महत्त्वाचं होतं. ते लिफ्ट केलं आणि वॉट अ इनिंग यशपाल शर्मा प्लेड. पावसाने व्यत्यय आणला होता त्या सामन्यामध्ये. माझ्या पण आय थिंक 30-40 आमची चांगली पार्टनरशिप झाली होती, मी आणि माझी आणि यशपालची. मूर्खासारखा शॉट खेळून व्ह्यूला मी आऊट झालो होतो, कव्हर्सला इनसाईड आऊट मारायला गेलो. पण तो विजय मिळाल्यानंतर आम्हाला जाणीव झाली की दिस टीम हॅज ती कुवत आहे या संघात. आणि वेस्ट इंडिज वेअर कन्सिडर ॲज चॅम्पियन्स. 75चा वर्ल्ड कप, 69 सालचा, 79 सालचा वर्ल्ड कप ते अशा रीतीने जिंकले होते, अगदी वन साईड अफेअर. आणि अशा संघाला परदेशात हरवणं, घराच्या मैदानावर सोडून द्या, म्हणजे ह्याच्या आपण करू शकतो. आणि त्यानंतर जे 2 सामनेसुद्धा त्याच आम्ही सेल्फ बिलीफवर किंवा त्या टेम्पोवर म्हणा, त्या कॉन्फिडन्सवर म्हणा खेळलो. आणि मग हरलो परत ऑस्ट्रेलियाशी, जिथे ट्रेवर चॅपलनी 100 केल्या. आणि त्यानंतर तो झिम्बाब्वेचा सामना, ती इनिंग. पण हे सगळे आजपर्यंत, आता 42 वर्ष झाली अमोल, सगळेजणं क्रेडिट देतात कपिलच्या त्या 174, 175 मंगूस बॅटने 175 धावा केल्या. मला कोणीच क्रेडिट देत नाही. अरे मी आऊट झालो नसतं तो कपिल आलाच नसता. माझा पण विचार करा, थोडं क्रेडिट मला पण द्या. पण व्हॉट एन इनिंग. कंट्रोल ॲग्रेशन ज्याला म्हणतात, आणि ते कपिलसारख्या फलंदाजाकडून आपण बघितलं आहे. कपिल म्हणजे आय स्टील फील दॅट कपिल वॉज अ बेटर बॅट्समन दॅन अ बॉलर. पण त्यांनी जास्त लक्ष त्याच्या गोलंदाजीवर दिलं. अत्युत्तम फिल्डर, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर्स क्रिकेट हिस्ट्री हॅज सीन. आणि दॅट वॉज नॉट द टर्निंग पॉईंट. हे पण दुसरी गोष्ट आहे. आजपर्यंत 42 वर्ष लोक म्हणत आले आहेत की कपिलनी ती खेळी जी केली त्यामुळे भारतीय संघ पोचला नाही. झिम्बाब्वेनी ऑस्ट्रेलियाला हरवलं, हे सगळे विसरून गेलेत. बरोबर. त्यामुळे आम्हाला सेमीफायनलला जागा मिळाली. त्या कपिलच्या खेळीच्या वेळेस ऑब्व्हियसली आता डॉक्युमेंटेशन चित्रपटाच्या माध्यमातूनही आहे, पण ते चालू असताना तुम्ही 17ला 5 होईपर्यंत तुमचे पॅड्स वगैरे काढून झाले असतील. पॅड काढून जाऊन सुनील त्या टेबलाखाली होता, जिमी ह्या टेबलाखाली, श्रीकांत ह्या टेबलाखाली, मी या टेबलाखाली. आणि ती जे तू ड्रेसिंग रूम बघितलीस तर वर आणि खाली आहे. खालच्या ड्रेसिंग रूम दिसायचं नाही. आम्ही फक्त ऐकत होतो, अरे आणखीन एक आऊट झाला की. वरतून मानसिंग नाही 4 मारली.
परत टाळ्या मारल्या की अरे कोण आऊट झाला, नाही परत सिक्सर मारली. त्यानंतर आम्ही एक 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 असे बाहेर डोकावून वर यायला लागलो आणि त्यानंतर सगळे बाहेर आलो. पण व्हॉट अन इनिंग, वन ऑफ द बेस्ट इनिंग आय हॅव सीन. ओके, फायनल नंतर जग तुमचं किती बदललं किंवा एकंदरीतच त्या 14 जणांचं आयुष्य आणि सगळं कसं आमचं बदललं? आयुष्य बदलण्यापेक्षा भारतीय क्रिकेटचं भवितव्य बदललं असं मी म्हणेन. नुसता 83चा विजय नाही, वर्ल्ड कपचा विजय नाही, तर 71 साली अजित वाडेकरच्या संघाने जो विजय मिळवला होता, ज्यांनी आम्ही प्रवृत्त झालो. 83च्या विजयानंतर आमच्या पुढची पिढी ती प्रवृत्त झाली. त्यानंतर 85चा ऑस्ट्रेलियामधील बेन्सन हेजेसचा विजय, ते विजय घडत गेले. शारजामधला एशिया कप म्हणा, हे सगळे. पण डेफिनेटली आय एम व्हेरी हॅपी. आय कन्सिडर माय सेल्फ व्हेरी लकी. नशिबवान समजतो की मी त्या संघाचा एक भाग होतो, त्या संघातला एक खेळाडू होतो ज्यांनी वर्ल्ड कपची ट्रॉफी भारताला जिंकून दिली. आणि जग बदललं असं नाही, पण निश्चितच जसं आता हरमनप्रीतनी आता भाष्य केलेलं आहे की आजपर्यंत कोणाची नावं, कोणाचा चेहरा माहीत नव्हता. आपल्या महिला संघाने जेव्हा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा सगळेच सडनली त्यांना हे मिळालं आणि हे स्वाभाविक आहे होणं. प्रेसनी उचलून धरलं, चाहते वाढले, चाहत्यांनी हे केलं. भारतीय बोर्डाने बरेच कार्यक्रम आयोजित केले. चिक्कार संस्था होत्या ज्यांनी आमच्यावर सगळं फुल लुटून दिलं. राजकोटला तुम्हाला घर देण्यात आलेलं आहे, थम्सअपकडून तुम्हाला महिन्याला हे मिळणार, वाड्याकडून तुम्हाला 1 किलो तांदूळ मिळणार. 42 वर्ष अजून काही आलेलं नाही. पण हरमनचा उल्लेख केला तुम्ही. एक गोष्ट नक्की मिळावेल तुम्हाला, ती इतरांना जमली नाही. हरमनच्या संघाला आजकाल आपण जसा पॉडकास्ट करतोय तसा त्यांनी पॉडकास्ट केला पंतप्रधानांबरोबर. तुम्हाला पंतप्रधानांनी पाणीपुरी तयार करून दिली. हा, लेट इंदिरा गांधी. हे बघा इकडे तुम्ही बघाल, म्हणजे तुमचे पंतप्रधान, तुम्हाला जो प्रोटोकॉल असतो नॉर्मली आपण बघतो टी व्हीवर वगैरे, पंतप्रधान आणि त्यांच्या बाजूला सगळे त्यांचे चमचे किमान 25-30 जणं. हैदराबाद हाऊसला एक दुपारी एक तर जयसिंग त्यांचा पण फोटो आहे बघा. त्यांच्याकडे आम्हाला टी पार्टीला बोलवण्यात आलं होतं आणि एक माफ करा की आम्ही जेव्हा त्यांच्या गार्डनमध्ये, राष्ट्रपती भवनाच्या गार्डनमध्ये असं सेमी सर्कलमध्ये बसलो होतो आणि कपिल राष्ट्रपतींच्या बाजूला होते, तेव्हा कपिलला त्यांनी विचारलं, पुत्र क्या प्लॅन आहे अभी तुम्हारा? तर कपिल बोलला आम्ही स्टेट्सला जाणार आहोत. हां, गुजरात स्टेट जाओ, महाराष्ट्र स्टेट जाओ. नाही, कपिलला म्हणायचं होतं USA ला जाणार होतं. सो अशा गमती जमती घडतात. पण खास करून संध्याकाळी जेव्हा आम्हाला हैदराबाद हाऊसवर मॅडम गांधींनी बोलवलं होतं, तेव्हा आम्ही एक्सपेक्ट केलं होतं की बाबा लवाजमा असेल, सगळा काळोख होता आणि बघितलं की पांढरी साडी फक्त एक व्यक्ती उभी आहे. आणि तेव्हा ज्या खेळाडू मॅरिड होते त्यांच्या बायका पण होते आमच्या कोचमध्ये. मॅडम तिकडे एकट्या उभ्या. त्यांनी प्रत्येकाला हाताला धरून खाली उतरवलं, प्रत्येकाची विचारपूस केली, बायकांना, ज्या बायका होत्या त्यांना हॅलो हाय केलं, घेऊन गेल्या सगळ्या संघाला. चाट कॉर्नर लावला होता. पाणीपुरी म्हणा, रगडा पॅटीस म्हणा, दही बटाटापुरी म्हणा, सगळे. आणि मला अगदी आठवते की मला ॲक्च्युली शहारे आले. मला विचारलं, संदीप आप क्या खाओगे? असं म्हटलं की मॅम पाणीपुरी खाऊंगा. मला हाताला धरून गेलं, पाणीपुरी भरली आणि खिलवली. आणि कधी कधी दिल मांगता है मोर, और कुछ खाओगे? म्हटलं चान्स घ्या मॅडम, रगडा पॅटीस पण बनवून दिला. पण असेच एक क्षण असतात ते अविस्मरणीय म्हणता येतील. इवन 82ला जेव्हा इंग्लंडचा दौरा संपल्यानंतर आम्ही स्टेट्सला गेलो होतो, तेव्हा तिकडे इंडियन कॉन्सुलेटने काहीतरी एक अरेंज केलं होतं फंक्शन, जिथे आम्हाला आमंत्रण दिलं होतं. आणि राजीव गांधीसुद्धा मॅडमबरोबर होते. आम्हाला एका कॉर्नरवर बसवलं होतं. सुनीलचा पाय फ्रॅक्चर झाला होता, इयान बॉथमचा स्क्वेअर कट. सुनील खुर्चीत बसला होता, आम्ही असे पाठी उभे. मॅडम स्ट्रेट आल्या, सुनीलकडे विचारपूस केली, कसं आहे, इंजरी कशी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संदीप कहाँ आहे? आईला मी पाठीत पडायचंच बाकी राहिलो होतो. म्हणजे पंतप्रधान विचारलं संदीप कहाँ आहे? जसं म्हणजे संदीप मेरे बच्चों ने, म्हणजे राहुल गांधी आणि मुझे बताया कि इन्होंने वर्ल्ड रिकॉर्ड किया है. सुनील बोलला की